आज एका महत्वाच्या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आणि तो विषय म्हणजे केंद्रीय अंदाजपत्रक 2022-23 आणि त्याचे कोणते कोणते पैलू असू शकतील, कोणते कोणते आयाम असू शकतील, नेमक्या कोणत्या तरतुदी त्यामध्ये आहेत आणि त्या संबंधित पैलूंवरती, घटकांवरती काय परिणाम होऊ शकतो, अनुकूल प्रतिकूल, या अनुषंगाने अंदाजपत्रकाचे मूल्यमापन एक तटस्थपणे एक अभ्यासक म्हणून, एक समाजाचा जबाबदार घटक म्हणून करण्याचा प्रयत्न मी प्राध्यापक डॉक्टर पी.एस. कांबळे करणार आहे. तर तुम्ही बहुजन संघटक या सामाजिक संस्थेला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना, सर्व सहभागी बंधू भगिनींना मनापासून तुम्हाला पण धन्यवाद देतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. व्याख्यानाची मांडणी करत असताना एक म्हणजे हे जे केंद्रीय अंदाजपत्रक आहे, ज्याला आपण सेंट्रल किंवा युनियन बजेट असं म्हणतो, ते नेमकं काय असतं, त्याचा अर्थ काय, त्याची आवश्यकता काय, गरज काय, महत्व काय, नंबर 1. नंबर 2 की याला काही संविधानिक आधार आहे का, कॉन्स्टिट्यूशनल बेस आहे का, कॉन्स्टिट्यूशनल आधार आहे का, नंबर 2. नंबर 3 की कोणतंही अंदाजपत्रक किंवा आता हे केंद्र सरकारनं जाहीर केलेलं अंदाजपत्रक, मान्यतेसाठी सादर केलेलं अंदाजपत्रक 1 फेब्रुवारी 2022 ला नेमकं कोणत्या पार्श्वभूमीवरती, कोणत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये ते सादर केलेलं आहे, ते मांडलेलं आहे. ती आर्थिक सामाजिक परिस्थिती देशातली ही पण थोडीशी विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही अंदाजपत्रकाचं मूल्यमापन करत असताना, परीक्षण करत असताना आपल्याला ते हवेत करता येत नाही. त्याला काहीतरी आधार लागतो, सपोर्ट लागतो, त्याला काही बेस लागतो, त्याला काही तुलना करावी लागते, त्याला काही कंपॅरिझन करावं लागतं. आणि म्हणून नेमक्या कोणत्या पार्श्वभूमीमध्ये, कोणत्या बॅकग्राऊंड मध्ये हे अंदाजपत्रक मांडलेलं आहे, ते बॅकग्राऊंड पार्श्वभूमी पण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आता हे करत असताना सार्वजनिक अंदाजपत्रकाला आपण वेगवेगळ्या पैलूतून बघू शकतो, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो, वेगवेगळ्या अँगल्स मधून बघू शकतो. हे वेगवेगळ्या आयाम ज्याला आपण डायमेन्शन्स असं म्हणतो, त्यातून आपण बघू शकतो. त्यातले काही महत्वाचे आयाम, सगळेच आयाम एकाच वेळेला एका व्याख्यानामध्ये सार्वजनिक अंदाजपत्रकाकडे बघण्याचे शक्य होणार नाही. पण काही महत्वाचे की जे आयाम, जे पैलू, डायमेन्शन्स, ऍस्पेक्ट्स, याकडे आपण बघणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, हे पण तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करेन. मग प्रत्यक्ष या अंदाजपत्रकाचे ठळक वैशिष्ट्य काय, त्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी वेगवेगळ्या घटकांवर कशा आहेत, वेगवेगळ्या कार्यांवर कशा आहेत, वेगवेगळ्या उपक्रमांवर कशा आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांवर कशा आहेत, याचाही विचार आपल्याला या अनुषंगाने करता येईल. मग आपल्याला ठरवता येतं की नेमकं की यामध्ये काही तुलना करता गेल्या वर्षाशी किंवा सुधारित अंदाजपत्रकाशी नेमका कोणता बदल झालेला आहे, तो बदल अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, तो बदल तुमच्या पुढे ठेवणं आवश्यक आहे. आणि मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात, अनुकूल होऊ शकतील की प्रतिकूल होऊ शकतील, ते परिणाम पण आपल्याला या अनुषंगाने, या पार्श्वभूमीवरती आपल्याला विचारात घ्यावे लागतील. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये या अंदाजपत्रकामध्ये, केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये काही बदल, काही सुधारणा करणं आवश्यक आहे का, असेल तर कोणत्या बदलांची गरज आहे, कोणत्या सुधारणांची गरज आहे, याचाही विचार आपल्याला या अनुषंगानं
करणं अपेक्षित आहे किंवा करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे साधारणतः 3-4 टप्प्यांमध्ये मी आज माझे व्याख्यान देणार आहे. म्हणजे नेमका अंदाजपत्रक म्हणजे काय, त्याची गरज हेतू काय असतो, संविधानिक आधार काय, कॉन्स्टिट्युशनल फाउंडेशन काय आहे, कोणत्या पार्श्वभूमीवरती हे अंदाजपत्रक मांडलेलं आहे सामाजिक आर्थिक, आणि मग नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत वेगवेगळ्या पैलूंमधून, डायमेन्शन्स मधून, वेगवेगळ्या क्षेत्रांवरती, ते आपल्याला बघता येईल. आणि मग ते योग्य आहे का अयोग्य आहे, किती बरोबर आहे किती चूक आहे, काय करायला पाहिजे होतं, नेमकं काय झालंय आणि कोणते बदल सुधारणा आपल्याला करता येईल, याची मांडणी प्रामुख्याने आपल्याला करायची आहे. पुनश्च मी बहुजन संघटक प्रामुख्याने राहुल आणि त्यांची जी टीम आहे त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो. एका महत्वाच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा, जवळचा, आपुलकीचा विषय, आणि याच्यावरती एखादं व्याख्यान आयोजित करावं, त्यातून लोकांना कळावं, त्यातून लोकांना समजावं, लोकांचं ज्ञान, साक्षरता, जागृती करण्याच्या हेतून हा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. जे सहभागी बंधू भगिनी आहेत, जे सहभागी लोक आहेत, त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक अंदाजपत्रक म्हणजे काय, पब्लिक बजेट म्हणजे काय. तर सार्वजनिक अंदाजपत्रक म्हणजे सरकारचं अंदाजपत्रक. येत्या आर्थिक वर्षामध्ये, आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं. येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये, हा 1 वर्षाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सरकारला नेमक्या देशातला आर्थिक सामाजिक विकास, त्याचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याची तीव्रता, त्याचं प्रमाण, त्याची गती, त्याचा वेग कशा पद्धतीनं साध्य करायचं आहे, त्यासाठीची धोरणं काय, त्यासाठीचे उपाय काय, त्यासाठी खर्चाची व्यवस्था कित्यानी सरकारनं कशी केलेली आहे, लागणारा महसूल कसा गोळा करणार आहे सरकार, कोणत्या मार्गांचा, साधनांचा वापर सरकार करणार आहे. आणि हे सगळं करत असताना आर्थिक सामाजिक उद्दिष्ट जे आहेत सार्वजनिक अंदाजपत्रकाची, सरकारच्या अंदाजपत्रकाची किंवा या अंदाजपत्रकीय धोरणाची, ती नेमकी कोणती उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतून हे अंदाजपत्रक तयार केलेलं आहे आणि त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न मान्यतेनंतर येत्या आर्थिक वर्षामध्ये करणार आहे. त्या दस्तऐवजाला, डॉक्युमेंटला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. आणि म्हणून अंदाजपत्रक म्हणजे सरकारचा महसूल आणि सरकारचा खर्च याची योजना असते, याचा आराखडा असतो, आणि त्या माध्यमातून येत्या आर्थिक वर्षामध्ये सरकारला नेमके कोणते सामाजिक आर्थिक विकासाचे, कल्याणाचे कार्यक्रम, धोरणं, उपाययोजना, कृती, व्यवहार, उपक्रम राबवायचे, त्याची कार्यवाही करायची आहे, याचं एक डॉक्युमेंट, याचा एक दस्तऐवज, याचं डॉक्युमेंटेशन, की ज्याला पूर्व मान्यता ते जे सत्ताधारी सरकार आहे, त्यांचे जे मंत्री आहेत, त्या मंत्र्यांच्या त्या सभेमध्ये त्याला मान्यता दिली जाते आणि मग ते पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये, केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये मान्यतेसाठी मांडलं जातं. त्याच्यावरती चर्चा होती, सूचना घेतल्या जातात, काही महत्वाच्या सूचना अंतर्भूत कराव्यात अशा अपेक्षा असते, काही चुकीच्या नको असलेल्या तरतुदी असण्याची शक्यता आहे, ते वगळणं शक्य आहे, आणि मग ते अंदाजपत्रक अंतिम होतं, फायनल होतं. आणि मग संसदेनं मांडल्यानंतर, लोकसभा, राज्यसभा यांनी मांडल्यानंतर मग त्या अंदाजपत्रकाची कार्यवाही, अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरू होते 31 मार्च पर्यंत. त्याचे हेतू काय असतात? अंदाजपत्रकीय धोरणाच्या, अंदाजपत्रकाचे अनेक उद्दिष्ट असतात. आर्थिक वृद्धी गतिमान करणं, शेतीचा विकास करणं, उद्योगाचा विकास करणं, सेवा क्षेत्राचा विकास करणं, लोकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून देणं, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पिण्याचं पाणी असेल, रोजगार असेल, सामाजिक कल्याण करणं, विषमता नियंत्रण करणं, स्त्रियांचा विकास करणं, बालकांचा विकास करणं, आर्थिक सामाजिक वंचित घटकांचा विकास करणं, अशा प्रकारची उद्दिष्ट, अशा प्रकारची ध्येय ही त्यामध्ये असू शकतात. आणि ही ध्येय साध्य करण्यासाठी, ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक उपाय, आवश्यक कृती आणि लागणारा खर्च, आणि तो खर्च कसा गोळा करायचा, महसूल कसा गोळा करायचा, याची सगळी मांडणी
खातेनिहाय, उपक्रमनिहाय, क्षेत्रनिहाय असते. त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. आणि अशा प्रकारे अंदाजपत्रक हे सरकारच्या विकास धोरणाचं एक महत्वाचं धोरण असतं. यामध्ये सरकार वेगवेगळ्या मार्गाने महसूल किंवा उत्पन्न गोळा करतं आणि गोळा केलेला उत्पन्न किंवा महसूल हे वेगवेगळ्या कार्यांवरती, बाबींवरती, क्षेत्रांवरती, आर्थिक उपक्रमांवरती खर्च करण्याचा प्रयत्न करतं. वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या धोरणं, वेगळे उपाय त्यांची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करतं, त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामधून आर्थिक विकास साध्य करणं, सामाजिक विकास साध्य करणं, यामध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी, स्त्रियांचा विकास, वंचितांचा विकास, ग्रामीण विकास, शेती विकास, उद्योग विकास या सगळ्यांचा समावेश हा यामध्ये अंतर्भूत होतो, यामध्ये समावेश असतो असं आपल्याला म्हणता येईल. आता सार्वजनिक अंदाजपत्रक आणि संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन यांचा काय संबंध आहे? तर अंदाजपत्रक हे संविधानिक डॉक्युमेंट आहे. संविधानाच्या तरतुदीमुळे ते तयार होतं. संविधानामध्ये तरतूद असल्यामुळं केंद्र सरकारनं ते अंदाजपत्रक तयार करायचं असतं आणि त्याची कार्यवाही करायची असते. अशाच प्रकारची तरतूद राज्यांच्या अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये पण आहे. संविधानामधल्या, राज्यघटनेमधल्या तरतुदीमुळेच राज्यांनी सुद्धा अंदाजपत्रक तयार करायचं, त्याची कार्यवाही करायची, अंमलबजावणी करायची, मान्यतेनंतर अशी अपेक्षा असते. आणि म्हणून पब्लिक बजेट, केंद्र सरकारचं बजेट, राज्य सरकारचं बजेट याला संविधानिक आधार आहे, संविधानाचा आधार आहे, राज्यघटनेचा आधार आहे, कॉन्स्टिट्यूशनचा आधार आहे. ते कोणाच्या मनात आलं म्हणून केलं आणि कोणाच्या मनात आलं म्हणून नाही केलं असं नाही चाललं. ते संविधानाचा भाग आहे. संविधान हा बेसिक लॉ आहे, मूलभूत कायदा आहे. यावरती आधारित बाकीचे सगळे कायदे असतात आणि म्हणून हे अंदाजपत्रक अत्यंत महत्वाचं आहे. आता हे जे अंदाजपत्रक आहे, या अंदाजपत्रकाकडे आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. सामाजिक विकास म्हणजे शिक्षण काय, आरोग्य काय, गरिबी काय, पिण्याचं पाणी काय, विषमता काय, गृहबांधणी काय, स्त्रियांचा विकास काय, बालकांचा विकास काय, सामाजिक आर्थिक वंचितांचा विकास काय, अल्पसंख्याकांचा विकास काय, अनुसूचित जाती जमातीचा विकास काय, ग्रामीण भागाचा विकास काय, शेतीचा विकास काय, उद्योगाचा विकास काय, सेवा क्षेत्राचा विकास काय, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धनाचं काय आहे. या सगळ्या अनेक पैलूतून, अनेक बाबीतून आपल्याला त्याच्याकडे बघता येतं आणि त्या चौकटीमध्ये आपण त्याचं परीक्षण करू शकतो. त्या चौकटीमध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत आणि कोणत्या तरतुदी अपेक्षित होत्या, कोणत्या तरतुदी करणं गरजेचं होतं आणि नेमक्या कोणत्या तरतुदी बरोबर आहेत का चूक आहेत, पुरेसे आहेत का अपुरे आहेत, याचं परीक्षण, याचं मूल्यमापन आपल्याला करता येतं. मग यामध्ये वृद्धीचं काय चित्र आहे, यामध्ये रोजगार निर्मितीचं काय चित्र आहे, यामध्ये शेती विकासासाठीचं काय आहे, यामध्ये उद्योग विकासासाठीचं काय आहे, सेवा क्षेत्राच्या विकासासाठी काय महत्व दिले, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्याचा विचार आहे का, गरिबीचं काय यामध्ये आहे का, रोजगार निर्मितीसाठीचं काय धोरण उपाय आहे का. या अनेक पैलूतून, अनेक डायमेन्शन मधून, अनेक आयामाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा विचार करता येतो, त्याचं परीक्षण करता येतं, त्याचं मूल्यमापन करता येतं असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला माहित आहे की 1 फेब्रुवारी 2022 रोजी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठीचं केंद्र सरकारचं अंदाजपत्रक मान्यतेसाठी संसदेमध्ये सादर केलेलं आहे, पार्लमेंटमध्ये. आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचं विवेचन विश्लेषण करायचं आहे. त्याकडे आपण वेगवेगळ्या आयामातून, वेगवेगळ्या पैलूतून, वेगवेगळ्या घटकातून आपल्याला त्याचं परीक्षण, निरीक्षण, त्याचं मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला हवे ते करता येत नाही. आपल्याला पार्श्वभूमी विचारामध्ये घ्यावी लागते. आणि ही पार्श्वभूमी नेमकी कशी असते, तर ही पार्श्वभूमी असते आर्थिक असते, सामाजिक असते, कारण राजकीय पण असू शकते, ग्रामीण शहरी असू शकते, शेती उद्योग असे असू शकते, विषमता गरिबी अशी असू शकते. ही पार्श्वभूमी म्हणजे नेमकं तुमच्या देशापुढं, नेमकं तुमच्या अर्थव्यवस्थेपुढं कोणते नेमके प्रश्न आहेत, कोणत्या नेमक्या समस्या आहेत, ह्या समस्या आपण विचारात घेऊन मगच आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येतं किंवा मूल्यमापन करावं लागतं किंवा मूल्यमापन
करण्याची आवश्यकता असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे कोणत्याही अंदाजपत्रकाचं, केंद्र सरकारचं असू द्या, राज्यांचं असू द्या, किंबहुना स्थानिक सरकारांचं सुद्धा असू द्या, की ती जी प्रचलित अर्थव्यवस्था, ती जी प्रचलित समाज व्यवस्था आहे, तिचे नेमके प्रश्न कोणते आहेत, तिची नेमकी आव्हानं कोणते आहेत, नेमके प्रश्न कोणते आहेत, ते प्रश्न, ती परिस्थिती विचारामध्ये घ्यावी लागते. मग ते अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, चांगले असेल, वाईट असेल, हे सगळं आपल्या विचारामध्ये घ्यावं लागतं. का? कारण हे प्रश्न सोडवण्यासाठी, ही आव्हानं सोडवण्यासाठी, या समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना, त्यासाठीचे प्रश्न, त्यासाठीची धोरणं, त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदी आणि तो खर्च भागवण्यासाठी, तो खर्च करण्यासाठी लागणारा महसूल गोळा करावा लागतो, उत्पन्न गोळा करावं लागतं. ते कसं आपण करणार आहोत याचा विचार आपल्याला त्या अनुषंगानं करावा लागतो. आता नेमकी पार्श्वभूमी काय आहे, आर्थिक सामाजिक परिस्थिती काय आहे देशाची, हे विचारात घेण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. कुठलंही तुम्ही अंदाजपत्र घेतलं, केंद्र सरकारचं घ्या किंवा राज्य सरकारचं घ्या, त्यामध्ये एकूण 4 वर्षाची माहिती असते, 4 वर्षाची आकडेवारी असते. आता यावर्षी माननीय निर्मला सीतारामन यांनी 2022-23 अंदाजपत्रक मांडलेलं आहे. म्हणजे 2022-23 साठी केंद्र सरकारचा महसूल कसा आहे, खर्च कसा आहे, कशावर भर दिलंय सरकारनं, कशावरती दुर्लक्ष झालंय हे आपल्याला बघता येतं. तसंच त्याच्या अगोदर 2021-22 सुधारित असतं, रिवाइज्ड बजेट असतं आणि 2021-22 अंदाजित इस्टिमेटेड बजेट पण असतं आणि मग 19-20 अंदाजपत्रक ऍक्च्युअल असतं, प्रत्यक्ष असतं. म्हणजे 22-23 अंदाजित इस्टिमेटेड बजेट, 21-22 सुधारित, 21-22 अंदाजित आणि 20-21 प्रत्यक्ष, अशी 4 वर्षाची माहिती, 4 वर्षाची आकडेवारी, 4 वर्षाच्या तरतुदी, 4 वर्षाचे बदल, 4 वर्षाच्या उपाययोजना, 4 वर्षाची सरकारची धोरणं आणि त्यामध्ये कसा बदल होत जातोय, कसा बदल झालेला आहे, व्हायला लागलेला आहे, हे सगळं आपल्याला या अंदाजपत्रकामध्ये मिळतं. आणि म्हणून हे फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे. ते संविधानिक डॉक्युमेंट आहे, त्याला राज्यघटनेचा, संविधानाचा आधार आहे आणि म्हणून ते आपण अत्यंत गांभीर्यानं, सिरियसली, पण त्याच वेळेला तटस्थपणे, न्यूट्रली, एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार समाजातला घटक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक संशोधक म्हणून आपण सगळ्यांनी त्याकडे बघणं आवश्यक आहे. आणि सुदैवानं म्हणा की आज बऱ्यापैकी समाजामध्ये, समाजातल्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या घटकांमध्ये अंदाजपत्रकाबद्दलची जाणीव, जागृती, माहिती झालेली आहे, मिळालेली आहे, साक्षरता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे मग केंद्र सरकारचं असू द्या, राज्य सरकारांचं असू द्या, ते अंदाजपत्रक जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर, जाहीर होण्यापूर्वी म्हणजे काय अपेक्षा त्या अंदाजपत्रकाकडून आणि जाहीर झाल्यानंतर नेमकं त्यात काय आणि काय पाहिजे होतं आणि आपल्या ज्या काय अपेक्षा होत्या त्यांची पूर्तता होते का नाही, तशा काही तरतुदी केल्यात का नाही, हाही विचार आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घ्यावा लागतो, त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. आता हे बघितल्यानंतर मग आपल्याला 1 फेब्रुवारी 2022 ला अर्थमंत्र्यांनी अंदाजपत्रक सादर केलं आणि त्याच्या आदल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी इकॉनॉमिक सर्वे, आर्थिक पाहणी किंवा आर्थिक सर्वेक्षण देशाच्या अर्थव्यवस्थेचं, देशाचं आपल्याकडं मांडलं. आणि त्या आर्थिक पाहणीतून बऱ्यापैकी आपल्याला हे कळतं, बऱ्यापैकी आपल्याला माहिती ज्ञान मिळते की नेमकं आपल्या देशापुढचे, अर्थव्यवस्थेपुढचे, समाजापुढचे नेमके आव्हान कोणते, नेमके प्रश्न कोणते, नेमक्या समस्या कोणत्या, कोणत्या गंभीर आहेत, आर्थिक असतील, सामाजिक असतील, पर्यावरणीय असतील, अजून काय असू शकते, शैक्षणिक, आरोग्य, विकास, शेती, उद्योग, याची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळते. हे सगळं बघत असताना त्याच्याशी संबंधित बाकीची पण काही डॉक्युमेंट्स, बाकीचे पण काही अहवाल, बाकीचे पण काही रिपोर्ट आपल्याला बघता येतात, बघावे लागतात. मग यामध्ये रोजगार निर्मितीचा एखादा अहवाल असू शकतो, बेकारीचा एखादा अहवाल असू शकतो, विषमतेच्या संदर्भात एखादा अहवाल असू शकतो किंवा गरिबीच्या संदर्भातला एखादा अहवाल असू शकतो. ही अनुषंगिक माहिती, या संबंधीची काही आकडेवारी, सांख्यिकी माहिती आपल्याला विचारात घ्यावी लागते, घेणं आवश्यक आहे, ती घेता येते. कारण त्यामधून नेमके ठळक प्रश्न, सामाजिक, आर्थिक, ग्रामीण, शेती, पर्यावरणीय, स्त्रियांचे, पुरुषांचे, बालकांचे,
सामाजिक आर्थिक वंचित घटकांचे, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक सगळे आर्थिक दुर्बल घटक, विद्यार्थी, शिक्षक याची कल्पना आपल्याला येते. आणि म्हणून आपल्याला त्याचा विचार करणं आवश्यक आहे, त्याचा विचार करणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता वन बाय वन पुढे आपण जाण्याचा प्रयत्न करू. आता पहिली आपल्याला हे माहित आहे की ह्या 2 वर्षामध्ये प्रामुख्यानं कोरोनाचं संकट फार मोठं आलं आणि या कोरोनाच्या संकटाचा देशाच्या विकासावरती, वृद्धीवरती, लोकांवरती, कामगारांवरती, रोजगारावरती, शिक्षणावरती, आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम झाला. आणि ही तशी 2 वर्ष फार कठीण गेली, 2020-21 ते 21-22. मग त्यामुळं या मधून ज्या अगोदर प्रश्न होते सामाजिक आर्थिक पर्यावरणीय, त्यांची तीव्रता, त्यांचे गांभीर्य वाढण्यास मदत झाली. आणि म्हणून मग नेमकं कोणते त्यातले प्रश्न महत्वाचे आहेत किंवा त्याची प्रवृत्ती काय, त्यातला कल काय, ट्रेंड काय, टेंडन्सी काय, हे आपल्याला विचारामध्ये घेणं, विचार करणं त्याचा आवश्यक आहे. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं माहिती आहे की आपण सातत्यानं म्हणत असतो, गेल्या अंदाजपत्रकामध्ये आपण असं म्हटलं की आपली अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आणि त्यासाठी आपल्याला डबल डिजिट 2 अंकी आर्थिक वृद्धी दर साध्य करणं आवश्यक आहे किंवा तो साध्य करायचा आहे असं आपण 21-22 अंदाजपत्रकामध्ये म्हटलं, कमी अधिक फरकाने 20-21 अंदाजपत्रकामध्ये पण म्हटलं. मग या पार्श्वभूमीवरती 2 अंकी डबल डिजिट वृद्धी दर, वृद्धी म्हणजे जीडीपी, आर्थिक वृद्धी दर, स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर नेमका कसा आहे, त्यातली प्रवृत्ती काय आहे आणि मग यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधली प्रवृत्ती काय आहे त्याचा पण थोडासा विचार आपण केला तर मग आर्थिक पार्श्वभूमीवरती, आर्थिक परिस्थिती, देशाची वर्तमान विद्यमान काय आहे याची कल्पना आपल्याला येते. आपण जर बघितलं तर 2019 या वर्षामध्ये आपला स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर जीडीपीचा 6.5% होता. वर्ष 2020-21 मध्ये तो 3.7% एवढा कमी झाला. कारण मार्च 20 पासून आपल्याला कोरोनाची परिस्थिती, कोरोनाचं संकट, आव्हान आलं. त्यानंतर 21-22 या वर्षामध्ये साधारणतः वजा 6.6% एवढा वृद्धी दर आपला राहिला. तो राहील असा अपेक्षित आहे, भाकीत आहे, अजून त्याचे आकडे आले नाही. त्यापूर्वी असं वाटलं होतं की साधारणतः तो 7.3% असू शकेल. मग आता 22-23 या वर्षामध्ये, ज्या वर्षाचे ते अंदाजपत्रक आहे, त्या वर्षामध्ये आपला हा जो आर्थिक वृद्धीचा दर आहे, जीडीपीचा ग्रोथ रेट आहे, तो जीडीपीचा ग्रोथ रेट किती असू शकेल, तो वृद्धी दर किती असू शकेल याचं पण भाकीत फोरकास्टिंग या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये, आर्थिक पाहणीमध्ये, आर्थिक सर्वेक्षणामध्ये आपल्याला मिळतं, ते दिलेलं आहे. आणि तो वृद्धी दर आपल्याला 9.2% असू शकेल असं भाकीत करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आणि जवळपास डबल डिजिट 2 अंकी वृद्धी दर आपला साध्य होणार असं भाकीत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून, आर्थिक पाहणीच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला दिसतं. पण मला यामध्ये शंका निर्माण होते की हे 6.6 आणि हे 9.2 म्हणजे 15% वृद्धी दर होणं फार मोठी कठीण गोष्ट आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला कधी शक्य झालं नाही. 10च्या आत गेलो आपण, काही वेळेला 10च्या वर गेलो असेल कारण चालू किमतीनुसार, पण 15% वृद्धी दर साध्य करणं हे कठीण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे भाकीत आहे ते भाकीत जरा अतिरिक्त आहे किंवा ते वाढीव आहे, वास्तव आहे की काय, अशा प्रकारची शंका माझ्यासारख्या एका छोट्या अभ्यासकाला, एका समाज चिंतकाला, एका तटस्थपणे विचार करणाऱ्या व्यक्तीला, नागरिकाला, जबाबदार नागरिकाला वाटते. म्हणजे 15% जीडीपीचा दर, स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य करणं, निर्माण करणं, तो रिअलाइज करणं, अचीव करणं ही फार अवघड गोष्ट आहे.
हे कसं काय या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आणि या अंदाजपत्रकामध्ये सरकारनं अर्थमंत्र्यांनी केलंय, हा संशोधनाचा विषय आहे. मला तर असं वाटतं की ते ओव्हर एस्टिमेशन आहे, तो अतिरिक्त अंदाज आहे, तो साध्य करणं या परिस्थितीत तर अजिबातच शक्य नाही. मग हे ओव्हर आकडे दिसतात, अतिरिक्त भाकिताचे आकडे दिसतात असं मला वाटतं. यात अजून एक डेटा आपल्याला सांगता येतो की आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेची वृद्धी मोजण्याचं दुसरं एक साधन आहे, म्हणजे पीएमआय ज्याला म्हणतात, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स. आणि त्याचे एक लेटेस्ट आकडे आपल्याला दिसतात. डिसेंबर मध्ये हा जो पीएमआय आहे, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स, हा 56.4 होता. हा 56.4 होता, तो जानेवारी मध्ये 53 झालेला, म्हणजे जवळपास 3% घटला. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जरी आपल्या देशाची ओळख शेतीप्रधान अर्थव्यवस्था, शेती अर्थव्यवस्था अशी करत असलो, ही गोष्ट खरी आहे, शेतीवर उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अवलंबून राहणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. भारत हा ग्रामीण भागाचा खेड्यांचा देश आहे, खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतीचं महत्व अनन्य साधन आहे, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. पण जेव्हा आपण शेतीचं विकासातलं योगदान, वृद्धीतलं योगदान विचारामध्ये घेतो किंवा बाकीच्या उत्पादक क्षेत्रांचं योगदान आपण देशाच्या विकासामध्ये, वृद्धीमधल्या विचारामध्ये घेतो, त्यावेळेला ही गोष्ट लक्षात येते की भारत हा शेतीप्रधान देश नाही, तो उद्योग प्रधान पण नाही, तो सेवा प्रधान आहे. सेवा क्षेत्राचं योगदान आर्थिक वृद्धीमध्ये देशाच्या, भारताच्या अधिक राहतं, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे जे जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे त्यापैकी जवळपास 60% हिस्सा, जवळपास 60% हिस्सा सेवा क्षेत्र देतं, सर्व्हिस सेक्टर देतं. आणि म्हणून इंडियन इकॉनॉमीचं सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी असं आपल्याला म्हणावं लागेल. हे जे सेवा क्षेत्र आहे, या सेवा क्षेत्रातली वृद्धीची प्रवृत्ती कशी आहे, तर सेवा क्षेत्राचा जो पीएम आहे, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स, हा डिसेंबर मध्ये 55.5 होता, तो जानेवारीमध्ये 51.5 झाला, जवळपास 4% घट, 4 हा निर्देशांक घटलेला आहे. म्हणजे एका बाजूनं अर्थव्यवस्था घसरायला लागली, जीडीपी घटायला लागला, आणि दुसऱ्या बाजूनं आपली जी प्रमुख सेवा क्षेत्र डॉमिनंट जी अर्थव्यवस्था आहे, ती आता सेवा क्षेत्र सुद्धा घटत आहे, घसरत चाललेला आहे. त्याच्यावरती पण प्रतिकूल परिणाम झालेला आहे, किंवा अजून ते रुळावरती आलेलं नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. म्हणजे आपली आर्थिक वृद्धी एकतर ओव्हर एस्टिमेटेड आहे, अतिरिक्त अंदाजित आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती गतिमान करणं ही एक महत्वाचं आर्थिक आव्हान आहे, प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं का बघा, की कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा टाळेबंदी असेल, नियंत्रण असतील, किंवा 144 कलम असेल, किंवा अजून काय प्रोटोकॉल असेल, याचा परिणाम म्हणून उद्योग बंद झाले, व्यवसाय बंद झाले, व्यापार बंद झाला, उपक्रम बंद झाले, आणि त्यामुळे रोजगार निर्मिती कमी झाली, थंडावली. कारण टाळेबंदी असेल, नियंत्रण असतील, बंधनं असतील, 144 कलम असेल, तर या स्थितीमध्ये ते उद्योग, ते व्यवसाय चालू राहू शकत नाही. मग आपोआपच त्यातनं निर्माण होणारं उत्पादन कमी होतं, ते मी दाखवलंच तुम्हाला, आकडे सांगितले. त्याचबरोबर रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणावरती घडते. आणि या 2 वर्षाच्या काळात किंवा 21-22 मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती घडलेली आहे. एप्रिल 2020 मध्ये बेकारीचा दर हा 25% होता. नंतर ती बंधनं हळूहळू, आपण टाळेबंदी हळूहळू शिथिल करताना हळूहळू रोजगार निर्मिती व्हायला लागली, आर्थिक वृद्धी हळूहळू सुधारायला लागली, रोजगार निर्मिती हळूहळू व्हायला लागली. पण त्याचा वेग आहे तो अत्यंत मंद गतीचा, अत्यंत मंद गतीनं, अत्यंत हळूवार पद्धतीनं. आणि त्यामुळे हा जो बेकारीचा दर आहे, हा बेकारीचा दर जरी थोडा कमी होत गेला तरी त्यावरती नियंत्रण ठेवणं, कमी करणं आपल्याला शक्य झालं नाही. तुम्हाला आठवतं का बघा, 2016-17ला NSSO ने एक अहवाल दिला होता, आणि त्या अहवालामध्ये बेकारीचा दर 6.2% सांगितला होता. त्यावेळेला तो गेल्या 45 वर्षातला सर्वात जास्त बेकारीचा दर होता. आणि त्यावेळेला एवढा मोठा चर्चेचा विषय झाला देशामध्ये की एवढी बेकारी झाली कशी.
आणि त्यासाठी आपण काय केलं नाही का? का केलं नाही? कशामध्ये आपण मागं पडलो, कमी पडलो? अशा अनेक प्रश्न, असे अनेक चर्चा माध्यमातून, वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून, समाजामध्ये, लोकांमध्ये, संस्थांमध्ये, चर्चासत्रांमध्ये होऊ लागल्या. पण एप्रिल 20 मध्ये हा बेकारीचा दर 25%, नंतर 20, 22, 19, 15 अशा पद्धतीनं तो बदलत गेला. आज जानेवारीमध्ये बेकारीचा दर साधारणतः 10% आहे. त्यामध्ये शहरातला जास्त आहे आणि खेड्यातलं थोडा कमी झालेला आहे. पण सिद्धांत असं सांगतो, आर्थिक सिद्धांत असं सांगतो, इकॉनॉमिक थिअरी असं सांगते की तुमच्या देशामध्ये बेकारीचा दर 3% पर्यंत चालू शकतो. त्याला नॅचरल अनएम्प्लॉयमेंट, नैसर्गिक बेकारी असं आपण म्हणतो. आणि ती बेकारी कुठल्याही देशामध्ये असू शकते. मग तांत्रिक बदल, वैज्ञानिक बदल, त्यानंतर धोरणातला बदल, लोकांच्या आवडीनिवडीमधला बदल, या सगळ्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची बेकारी असू शकते. पण 10%, 9% हा बेकारीचा दर हा जास्त आहे. आणि आता लेटेस्ट पण आकडा असं सांगतो, सार्वजनिक क्षेत्रातली तर रोजगार निर्मिती निगेटिव्हच आहे, ऋणच आहे, उणीच आहे. खाजगी क्षेत्रातली रोजगार निर्मिती सुद्धा फार वेगानं कमी झालेली आहे. आणि त्यामुळे लेबर फोर्स पार्टिसिपेशन जो रेट आहे, तो प्रत्यक्ष रोजगारामध्ये सहभागी होण्याचा दर किंवा काम करण्याचा दर आहे, तो फार कमी झालेला आहे, 40-45% झालेला आहे. आणि कोट्यावधी लोक हे बेकार झालेले आहेत, असा लेटेस्ट पण आकडा सांगतो. मग या पार्श्वभूमीवरती जेव्हा रोजगार निर्मिती होत नाही, तेव्हा बेकारी वाढत जाते. आणि बेकारी सीएमआयने डेटा दिला, मी तुम्हाला सांगितलं, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी नावाची एक संस्था आहे. फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मितीचा अभ्यास करते, बेकारीचा अभ्यास करते, रोजगार निर्मिती कशी होत चाललेली आहे, घटत चाललेली आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये, अनौपचारिक काय, औपचारिक काय, स्त्री पुरुष काय, ग्रामीण शहरी काय, सुशिक्षित अशिक्षित काय, औद्योगिक काय, शेती, अशा अनेक अँगल्स मधून, पैलूमधून रोजगार निर्मिती बेकारीचा अभ्यास करते आणि तिचे आकडेवारी प्रसिद्ध करते. अनेक अहवाल आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामधून मग आपल्याला कळतं की नेमकी रोजगार निर्मिती कशी होत चाललेली आहे, बेकारीची काय परिस्थिती आहे, स्त्रियांमध्ये काय, पुरुषांमध्ये काय, सुशिक्षितांमध्ये काय, अशिक्षितांमध्ये काय, ग्रामीणमध्ये काय, शहरीमध्ये काय, शेतीमध्ये काय, उद्योगामध्ये काय, याची माहिती आपल्याला कळते. आणि त्यावरून एक आपल्याला असं चित्र दिसतं की बेकारीचा प्रश्न फार गंभीर आहे, बेकारीचं आव्हान फार मोठं आहे, अत्यंत तीव्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जेव्हा आपली बेकारी वाढते त्यावेळेला आपोआपच गरिबी वाढते. कोरोनाच्या कालावधीमध्ये टाळेबंदी, नियंत्रण, आर्थिक वृद्धीमध्ये झालेली घट, रोजगार निर्मितीमध्ये झालेली घट, यामुळे गरिबी फार वाढली. कोट्यावधी नव्यानं गरिबांची संख्या वाढली अगोदरच असताना. आणि दुर्दैवानं म्हणा, आपण गरिबीबाबत, गरिबांच्या बाबतीमध्ये आपण फार प्रामाणिकपणे, फार सिन्सिअर, फार रिगरस, ऑनेस्ट नाही असं पण आपल्याला दिसतं. लेटेस्ट गरिबीची रेषा असं सांगते की खेड्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवसाला 27 रुपये मिळाले आणि शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवसाला 32 रुपये मिळाले, तर तो गरीब नाही, तो गरीब नाही. आता समजा एवढं 50 रुपये दिले, खेड्यामध्ये दिले आणि शहरामध्ये दिले, तरी सुद्धा ती व्यक्ती आपला उदरनिर्वाह करू शकत नाही. नुसतं 2 वेळेचं जेवण जरी घेतलं, चहा सोडा, नाश्ता सोडा, शिक्षण सोडा, आरोग्य सोडा, बाकीचं काय सोडा, कपडा सोडा, तरी 2 वेळेचं जेवू सुद्धा तो शकत नाही. 50 रुपये दिले तरी सुद्धा. आणि आपली गरिबीची रेषा 50 रुपयाच्या आत आहे, ती 37 रुपये खेड्यासाठी आणि 42 रुपये ही शहरासाठी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती $2.5 अमेरिकन डॉलर, $2.25 अमेरिकन डॉलर एवढी गरिबीची रेषा आहे. म्हणजे $2 अमेरिकन डॉलर जरी धरलं तर आज जवळपास 75 रुपये एवढा अमेरिकन डॉलर भारतीय रुपया यामध्ये विनिमयाचा दर आहे. म्हणजे 150 रुपये कुठं आणि 50 रुपयाच्या आत कुठं हे तुम्ही करू शकता, बघू शकता, त्याची कल्पना करू शकता. आता ही जी संकुचित आपली गरिबीची रेषा आहे त्याचा जरी आधार घेतला तरी सुद्धा गरिबीचं प्रमाण फार मोठं आहे आपल्या देशात. कोट्यावधी लोक गरीब आहेत. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या प्रतिकूल परिणामांमुळे अजून कोट्यावधी लोकांची गरिबीमध्ये, गरिबांमध्ये भर पडलेली आहे.
आता हे जेव्हा आपल्या लक्षात आलं की गरिबीचं योग्य मापन होत नाही, तरी सुद्धा गरिबी एवढी आहे, मग खरी गरिबी, वास्तव गरिबी किती असू शकेल? म्हणून जागतिक विकास बँकेनं किंवा वर्ल्ड डेव्हलपमेंट बँकेनं पहिल्यांदा बहुआयामीचा गरिबीचा निर्देशांक मोजला होता भारताच्या संदर्भामध्ये एक 5 एक वर्षापूर्वी वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये. आणि जागतिक बँकेनं असं सांगितलं होतं की त्याला बहुआयामी गरिबीचा निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की जवळपास 55% गरीब, बहुआयामीचा हा निर्देशांक वापरला तर 55% लोक भारतातले गरीब आहेत. समजा 135-36 कोटींचा देश होता असं आपण मानलं त्यावेळेला, 50%च्या वर म्हणजे जवळपास 65 कोटी लोक, 65 कोटी लोक जर तुमच्या देशामध्ये गरीब असतील तर मग तुम्हाला त्याची कल्पना येऊ शकेल की विश्वगुरु, आर्थिक महासत्ता, अजून काय हे या त्या गोष्टी आहेत, त्या वास्तव वाटतात, त्या पोकळ वाटतात, त्या जमिनीवरच्या वाटत नाही, त्या अवकाशातल्या वाटतात. आणि वास्तव स्थिती फार गंभीर आहे असे आपल्याला लक्षात येतं. आता तो जागतिक बँकेचा धडा घेऊन आपल्या देशामध्ये माहित आहे की नियोजन आयोग गेला, प्लॅनिंग कमिशन गेलं आणि नीती आयोग आला. त्या नीती आयोगानं आता लेटेस्ट मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा प्रसिद्ध केलेला आहे. त्या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे भारतात बेकारीची तीव्रता 45% वर आहे. म्हणजे 45% जर गरीब आहे त्या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे असं जर म्हटलं तरी पण ते 60 कोटीच्या वर जातात. आज जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे. जेव्हा तुमच्या देशामध्ये 140 कोटी लोक गरीब असतात तेव्हा खरंच ही गंभीर बाब आहे. आणि 2030 पर्यंत आपल्याला चिरंतन विकासाचं उद्दिष्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला साध्य करायचे आणि त्यामध्ये शून्य गरिबी, झिरो पॉवर्टी ही आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं आहे. जेव्हा तुमच्या देशामध्ये 60 कोटीपेक्षा अधिक लोक गरीब असतात तेव्हा 2030 पर्यंत शून्य गरिबी साध्य करता येऊ शकेल का, होऊ शकेल का, याचा विचार करायला पाहिजे. आणि अंदाजपत्रकामध्ये त्यासाठीचे काय प्रयत्न आहे त्याचा एक विचार आपल्याला या अनुषंगानं करणं आवश्यक. आता हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूने मात्र जसा कोरोना म्हणजे 2 वर्ष सुरू झाली तेव्हापासून श्रीमंतांवरती त्याचा काय परिणाम झाला नाही. रोजगार निर्मिती घटली, बेकारी वाढली, गरिबी वाढली, स्थलांतरित कामगारांचा प्रश्न निर्माण झाला, त्यांना राहणं जगणं कठीण झालं, त्यांचे मृत्यू झाले, अपघात झाले, या सगळ्या गोष्टी होत गेल्या. एका बाजून होत असताना या देशातला जो अतिश्रीमंत आहे, जो गर्भश्रीमंत ज्याला आपण म्हणतो, त्या गर्भश्रीमंतांवरती कुठलाही प्रतिकूल परिणाम झाला नाही हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक. आणि म्हणून नेमकी विषमतेवरती, विषमतेचं चित्र, आर्थिक विषमतेचं, त्या आर्थिक विषमतेचं एक चित्र आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. कारण ते फार मोठं सामाजिक आर्थिक आव्हान आपल्या देशापुढे उभं आहे. आणि मग ती समस्या, ती आव्हान कसं आपण पेलवणार आहात, त्यासाठी अंदाजपत्रक नेमकं काय करणार आहे, त्यासाठी नेमक्या अंदाजपत्रकामध्ये धोरण उपाय काय आहेत याचाही आढावा, याचंही मूल्यमापन, याचे विवेचन विश्लेषण आपल्याला या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे. ते करावं लागेल. हे जर आपण विचारात घेतलं, पहिल्यांदा आर्थिक विषमतेचा अभ्यास, संशोधन थॉमस पिकेटीने केलं होतं. नंतर भारतामध्ये प्लॅनिंग कमिशन नियोजन मंडळाने केलं होतं. नंतर जागतिक विषमता अहवालानं पण आयुष्य त्या संस्थेनं पण केलं, जागतिक बँकेनं. आणि आता लेटेस्ट वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट, जागतिक विषमता अहवाल हा प्रसिद्ध झालेला जगाचा, जागतिक बँकेनं तो केलेला. या जागतिक विषमता अहवालामध्ये नेमकी भारतातली आर्थिक विषमतेची परिस्थिती काय आहे ते स्पष्ट केलेलं आहे. पाठिंबाचा जो अहवाल होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की 1% कुटुंबाकडं या देशातली 73% संपत्ती उत्पन्नाचं केंद्रीकरण झालेलं आहे. आता लेटेस्ट आकडा आपल्याला बघणं आवश्यक आहे. कशी विषमतेची प्रवृत्ती आहे ती बदलत चाललेली आहे किंवा बदललेली आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. तो करू लागलो. 10% आपल्या देशातला अतिश्रीमंतांकडे एकूण उत्पन्नाच्या 57% हिस्सा केंद्रित झालेला आहे. म्हणजे जे अतिश्रीमंत 10% लोक आहेत, 10% कुटुंब आहेत, त्यांच्या भारताच्या एकूण उत्पन्नामधला हिस्सा 57.1% आहे. आणि देशाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये तो हिस्सा 65%, 64.6%. यावरून तुम्हाला लक्षात येईल की उत्पन्नाचं आणि संपत्तीचं
केंद्रीकरण काही लोकांच्या हातामध्ये, काही कुटुंबांच्या हातामध्ये कसं केंद्रित झालेलं आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा जी अब्जाधीशांची लिस्ट असते, बिलिनियर्स लिस्ट असते, त्या लिस्टमध्ये 13 नवीन कुटुंबांची भर पडलेली होती गेल्या वर्षभरामध्ये. आणि मग तुम्हाला हे लक्षात येईल की एकीकडे रोजगार नाही, गरिबी वाढते, बेकारी वाढते, लोकांना जगणं कठीण आहे, जिवंत राहणं कठीण आहे असताना सुद्धा श्रीमंतांच्या गरिबीवरती, त्यांच्या संपत्तीवरती, उत्पन्नावरती काहीही प्रतिकूल परिणाम झालेला नाही, उलट तो अनुकूलच परिणाम झालेला आहे असं आपल्याला दिसतं. 1% आपल्या देशातले जे 1% अतिश्रीमंत आहेत त्यांचा उत्पन्नातला, देशातल्या उत्पन्नातला हिस्सा 22% आणि राष्ट्राच्या संपत्तीतला हिस्सा 33%. म्हणजे 1% कुटुंब 22% उत्पन्न आणि 33% संपत्तीचे मालक आहे. मग आता गरिबांची परिस्थिती काय आहे? गरिबांना नेमकं काय मिळालेलं आहे, त्यांच्याकडे काय उत्पन्न काय आहे, संपत्ती काय आहे हे पण बघावं लागेल. गरीब 50% कुटुंबांकडे एकूण उत्पन्नापैकी फक्त 13% उत्पन्नाचा हिस्सा आहे आणि एकूण संपत्तीपैकी फक्त 6% हिस्सा आहे. यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की उत्पन्न आणि संपत्ती यामधली जी विषमता आहे ती किती तीव्र आहे, श्रीमंत आणि गरीब यामधलं अंतर किती आहे, ते कसं खोल आणि व्यापक आणि ती जी दरी आहे ती कशी वाढत चाललेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग या आर्थिक विषमता का वाढत चाललेली आहे? त्याची सुरुवात 1990-91 पासून झाली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याची तीव्रता कमी होती, पण नंतर ती तीव्रता वाढत गेली. आपण सातत्यानं खाजगीकरण होत असलेलं खाजगीकरण, शिथिलीकरण, वेगवेगळी नियंत्रण बंधनं जी सातत्यानं काढून टाकत आहोत, सारखं ते जागतिकीकरणाकडे आपण जे चाललेलो आहोत त्या सगळ्याचा संयुक्त परिणाम म्हणून ही उत्पन्नातली, संपत्तीतली विषमता वाढत चाललेली आहे, आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. याबरोबरच शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये जो काय थोडीफार वृद्धी झाली त्यामध्ये शेतीचं योगदान हे अनन्य साधारण नाही. शेतीनंच योगदान दिलेलं होतं आणि म्हणून आपल्याला शेतीसाठी नेमकं यामध्ये काय आहे त्याचाही विचार आपल्याला त्या अनुषंगानं करणं आवश्यक आहे किंवा त्या अनुषंगानं करायचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता मग मी जातोय अंदाजपत्रकाकडे की नेमका अंदाजपत्रकामध्ये काय तरतुदी करण्यात आलेले, नेमका अंदाजपत्रकामध्ये नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ते आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे हे अंदाजपत्रक असं म्हणतं की आपल्याला वृद्धी वाढवायची आहे आणि समावेशक कल्याण साध्य करायचं आहे, तंत्रज्ञानाचा विकास करायचा आहे, ऊर्जेच्या वापरामध्ये बदल करायचा आहे आणि हवामान बदल नियंत्रित करायचा आहे. कारण हवामान बदलाची नेमकीच जागतिक परिषद झाली. त्यानंतर खाजगी गुंतवणूक ही वाढवायची आहे आणि सार्वजनिक गुंतवणूक कमी करायची आहे. यासाठी प्रामुख्यानं पंतप्रधान गतिशक्ती योजना, समावेशक विकास, उत्पादकता, उत्पादन वाढवणं, त्यासाठी गुंतवणूक वाढवणं, ज्या काही संधी उपलब्ध होतील त्या संधी मिळवण्याचा प्रयत्न करणं, ऊर्जेच्या वापरामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करणं, हवामान बदल नियंत्रणासाठी प्रयत्न करणं आणि प्रामुख्यानं देशातली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचा हेतू हा यामध्ये हे वैशिष्ट्य या अंदाजपत्रकाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतं. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये पायाभूत सुविधा, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असं म्हणतो, त्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीच्या विकासावरती भर देण्यात आलेला आहे. मग यामध्ये रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, विमानतळ, बंदरे, जल वाहतूक यांच्या विकासावरती भर दिला जाणार आहे. त्यानंतर जवळपास येत्या 22-23 वर्षामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, नॅशनल हायवेज आहेत, त्यांचं बांधकाम मोठ्या प्रमाणावरती करायचं आहे. साधारणतः ते 25,000 किलोमीटर एवढ्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग हे आपल्याला वाढवायचे आहेत, बांधायचे. या अंदाजपत्रकामध्ये भांडवली खर्चामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सरकारचं असं मत आहे
जवळपास 35 ते 40% भांडवली खर्चामध्ये आम्ही वाढ केलेली आहे किंवा वाढ करणार आहोत. म्हणजे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, रस्ते, रेल्वे, विमान, जलवाहतूक यामधून निश्चितपणे आपली विकास वृद्धी सुधारण्यास मदत होईल किंवा मदत होऊ शकेल. आणि भांडवली खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे ही त्याची मदत होईल. पण गेल्या वर्षीशी तुलना करता यावर्षीचा भांडवली खर्च प्रस्तावित आणि भाववाढीचा प्रश्न आज महिन्याभरामध्ये भाववाढीचे तर 15%, आता तो 5% पण झालेला आहे. हे जर डिफ्लेटर वापरलं तर नेमकी निव्वळ वाढ किती आहे, नेट इन्क्रीज किती आहे, त्याचा एक विचार आपल्याला या अनुषंगानं करावा लागेल. आपल्याला माहित आहे की शेतीनं योगदान दिलं 2021 आणि 21-22 मध्ये 3%च्या पुढं वृद्धी दर झाला. पण या अंदाजपत्रकामध्ये नेमका आपण शेतीसाठी काय करणार आहोत त्याचा विचार आपल्याला इथं करणं अपेक्षित आहे, करणं गरजेचं आहे, करणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मुख्य म्हणजे आपण या अंदाजपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की नैसर्गिक शेतीकडे आपण जाणार आहोत. नैसर्गिक शेतीकडे आपण जाणार आहोत आणि ज्याला आपण नॅचरल फार्मिंग असं म्हणतो, जे रासायनिक शेती आपण करणार नाही. प्रामुख्याने जिथं क्षारपड जमीन, दलदली जमीन, वाळवंटी करणं अशा ठिकाणी आपण शेती, नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंगकडे जाणार आहोत. कारण ही गोष्ट खरी आहे, नैसर्गिक शेतीची गरज आहे, पण ती सगळीकडे आपण लागू करू शकत नाही. कारण ही जी आधुनिक शेती आहे, रासायनिक शेती, त्याची पण आवश्यकता आहे. कारण ही चिरंतन विकासाचं जे एक उद्दिष्ट आहे की अन्न सुरक्षितता, फूड सिक्युरिटी, ते पण आपल्याला साध्य करायचं आहे. आणि म्हणून यामध्ये बॅलन्स, संतुलन साध्य करायचा प्रयत्न करायला पाहिजे. हा एक विचार आपल्याला करावा लागेल. आता शेतीनं आपल्याला हात दिला 2021 आणि 21-22 मध्ये, मग शेतीसाठी आपण नेमकी किती खर्चाची तरतूद केलेली आहे याचा विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे किंवा तो करावा लागेल. आणि तो जर करू लागलो तर मग आपल्याला असं लक्षात येतं की नेमकं शेतीकडे आपण किती गांभीर्यानं बघतो, नेमकं शेतीकडे आपण किती गांभीर्यानं पण बघतो याची कल्पना ही आपल्याला यामधून येऊ शकते. आता तुमच्या माहितीसाठी की सरकारच्या एकूण खर्चाचे 2 भाग असतात, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. महसुली खर्च हा दैनंदिन खर्च असतो, नेहमीचा खर्च असतो. तर भांडवली खर्च हा भविष्य कालावधीमध्ये तुमची उत्पादन क्षमता, तुमची पोटेन्शियालिटी, कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी वाढवण्यासाठीचा खर्च आहे. आता शेतीसाठी नेमका अंदाजपत्रकात काय तरतूद आहे? जो महसुली खर्च आहे, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, याच्यावरती 3,70,678 कोटी रुपये. तो 21-22 सुधारित अंदाजपत्रकामध्ये किती होता तर 4,75,095. म्हणजे शेतीने पूरक व्यवसायावरचा महसुली खर्च घटलेला आहे, महसुली खर्च कमी केलेला आहे, हे एक आपल्याला यातून दिसतं. आता भांडवली खर्चाच्या बाबतीमध्ये काय चित्र आहे? भांडवली खर्च वर्ष 21-22 मध्ये शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी किती होता तर तो 8,682 कोटी होता. तो 22-23 मध्ये 3,953 कोटी रुपयांपर्यंत झालेला आहे. म्हणजे शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायांवरचा महसुली खर्च आणि भांडवली खर्च दोन्ही खर्च कमी झालेला आहे किंवा त्यामध्ये कपात केलेली आहे नंबरला. त्यानंतर महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते ती उद्योग. खरं म्हणजे शेतीवरची तरतूद वाढवायला पाहिजे होती, कारण शेतीनं आपल्याला आधार दिला होता. नैसर्गिक शेती वगळता आणि मग शेतीमध्ये काही डिजिटल तंत्राचा वापर करणं अशा काही तरतुदी वगळता शेती विकासासाठीचा फार काय रिग्रस प्रयत्न, फार काय अपेक्षित प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत नाही किंवा तो केलेला नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर उद्योग. जगाचा आर्थिक इतिहास असं सांगतो की ज्यांनी उद्योगाचा विकास केला ते उद्योगप्रधान राष्ट्र म्हणून उदयास आली आणि ते आर्थिक दृष्ट्या प्रगत सुद्धा राष्ट्र उदयास आली. आता उद्योग आणि खनिजे यासाठीची तरतूद किती केलेली आहे तर सुधारित 21-22च्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये 29,085 कोटी रुपयांची तरतूद होती. ती त्या 22-23 मध्ये महसुली खर्च 33,014 पर्यंत वाढवलेले आहे. म्हणजे जवळपास एक
4,000 कोटींची तरतूद ही वाढवलेली आहे उद्योगावरती. पण मला असं वाटतं की ही उद्योगावरची तरतूद पुरेशी आहे असं मला वाटत नाही. कारण उद्योगाला फार मोठा फटका या कोरोनाच्या कालावधीमध्ये बसलेला आहे आणि त्यामुळं उद्योगाला बूस्ट देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज होती, मोठ्या खर्चाची आवश्यकता होती. पण तशी तरतूद यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसत नाही किंवा केल्याचं आपल्याला दिसत नाही असं आपण बोलूया. भांडवली खर्चाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे की 21-22 मध्ये 6,597 कोटी रुपये होते, ते 7,676 कोटी रुपये, म्हणजे एक अंदाजे 1,000 कोटी रुपयांची वाढ यामध्ये केलेली आहे. हे पण मला असं वाटतं की भांडवली खर्च हा महत्वाचा असतो, पण त्या मानानं ही महसूल आणि भांडवली खर्च औद्योगिक विकासासाठी मर्यादित आहे, अपुरे आहे, असे चित्र आपल्याला दिसतं. मग थोडस आपण याच्याकडे गेलो सामाजिक क्षेत्राकडे, की मग आपल्याला असं दिसतं की नेमकं शिक्षणावरती काय केलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की गेल्या वर्षी एका केंद्रीय विद्यापीठाची स्थापना लेहमध्ये करण्याचा प्रस्ताव होता, तशी ते विद्यापीठ चालू पण झालं. बाकीच्या मग नवीन शिक्षण धोरणाचा भाग म्हणून काही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा त्यांचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये या धोरणामध्ये नवीन कुठलं विद्यापीठ म्हणजे केंद्रीय किंवा राज्य विद्यापीठ नाही, मात्र एक नवीन विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे, ते डिजिटल युनिव्हर्सिटी, डिजिटल विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. आणि जे हायस्कूल्स आहेत, प्राथमिक शाळा आहेत, त्यांच्यासाठी टीव्ही चॅनेलची संख्या वाढवली जाणार आहे. जवळपास ती 200 नवीन टीव्ही चॅनल्स विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी निर्माण केली जाणार आहेत. असा एक प्रस्ताव शिक्षणाच्या बाबतीमध्ये, नवीन केंद्रीय विद्यापीठ नाही किंवा राज्य विद्यापीठ नाही किंवा कुठली नवीन संशोधन संस्था किंवा संस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव यामध्ये नाही. आणि शिक्षण अधिकाधिक डिजिटल कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करावा, शिक्षकांनी ही कंटेंट डेव्हलप करावा आणि तो उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची तरतूद ही यामध्ये आपल्याला दिसते. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करू लागलो तर शिक्षणावरती होणारा जो खर्च आहे त्या खर्चाची परिस्थिती काय, खर्चासाठी नेमकं यामध्ये काय केलेलं आहे ते पण आपण जरा बघण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मग आपल्याला असं कळू शकेल की शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे अंदाजपत्रक नेमकं काय करतं हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. आता जे महसुली खर्च आहे तो महसुली खर्च बघा, जनरल एज्युकेशन वरचा हा 21-22 मध्ये 32,417 कोटी रुपये होता, तो 36,516 म्हणजे जवळपास 4,000 कोटींची वाढ झालेली आहे. आणि तांत्रिक शिक्षण आहे ते 15,107 कोटी होतं, ते 16,783 कोटी रुपये म्हणजे 1,000 कोटी रुपयांची तरतूद वाढलेली आहे ही महसुली खर्चासाठी. आता भांडवली खर्चासाठी, शिक्षणावरच्या भांडवली खर्चासाठी नेमकं काय केलेलं आहे त्याचा जर आपण विचार करू लागलो तर मग आपल्याला असं लक्षात येतं की भांडवली खर्च हा जो शिक्षणावरचा आहे, या भांडवली खर्चामध्ये नेमकं काय केलेलं आहे तर भांडवली खर्चामध्ये आपल्याला असं दिसतं की शिक्षणासाठी बघा इथं वर्गीकरण वेगळं आहे थोडस, शिक्षण, खेळ, कला आणि संस्कृती असं तो हेड आहे. त्यासाठी बघा 21-22 मध्ये 73 कोटी रुपये होते, ते आता 111 कोटी रुपये आहेत, म्हणजे एक साधारणतः एक 25 ते 35 कोटींची तरतूद, भांडवली खर्चाची तरतूद वाढीव यामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे की शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत, आपण डिजिटल चाललोय, त्याचं पायाभूत सुविधा नाहीत, विद्यार्थी संख्या वेगानं वाढत चाललेली, त्यासाठी शिक्षक नाहीत, त्यासाठी आवश्यक इमारती नाहीत, लायब्ररी नाहीत, संशोधनासाठी स्कॉलरशिप नाही, स्कॉलरशिप बऱ्याच बंद झालेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती प्रामुख्यानं केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, कॉलेजेस, महाविद्यालय, शिक्षण संस्था यांच्या विकासावरती भर द्यायला पाहिजे होता. त्यासाठीच्या काही तरतुदींची गरज होती. एखादं नवीन केंद्रीय विद्यापीठ गेल्या वर्षी सारखं सुरू करायला पाहिजे होतं. आपण शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी असं आपण जे समीकरण घेऊन चाललोय, मला असं वाटतं की डिजिटल तंत्रज्ञान सपोर्टिव्ह पाहिजे, तुम्हाला ते मदत करणारं पाहिजे, ते डॉमिनंट प्रॉमिनंट नको आहे. इथं मात्र आपण
ते डॉमिनंट प्रॉमिनंट करून जो मुख्य शिक्षणाचा हेतू आहे, जो संशोधनाचा हेतू आहे, त्याला तिलांजली द्यायला लागलो का काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये निर्माण होती. आणि शिक्षणावरचा खर्च स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 4% आत येतो. आज सुद्धा तो 6% गाठू शकलो नाही, जाऊ शकलो नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेलं आहे आणि नवीन शिक्षण धोरणामध्ये स्वायत्तता, खाजगीकरण याला फार मोठा गोष्ट आहे. आणि व्यावसायिक शिक्षण यामध्ये आरोग्य, इंजिनिअरिंग हे सगळंच खाजगी करायला लागलो. आता नियमित शिक्षण सुद्धा आपण खाजगी करायला लागलेलं आहे. हे जर बघितलं तर शिक्षणाच्या आघाडीवरती सुद्धा हे अंदाजपत्रक फार काय करणार आहे किंवा फार काय या अंदाजपत्रकामध्ये आशादायक आहे असं चित्र इथं आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आरोग्याचा आपल्याला विचार करावा लागेल. 2 वर्षाच्या कोरोनानं फार मोठं संकट आलं, अनेकांचे मृत्यू झाले, अनेक जवळचे नातेवाईक, मित्र हे वारले, आजारी पडले, फार खर्च झाला, अनेक प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरती आरोग्यविषयक स्थिती काय आहे? ही गोष्ट खरी आहे की 21-22 अंदाजपत्रकामध्ये आरोग्याला चांगलं महत्व दिलं होतं, चांगलं अंदाजपत्रिकीय अलोकेशन खर्च तरतूद केली होती. मग यावर्षी काय आहे? आरोग्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ही जी आरोग्य व्यवस्था आहे यामध्ये आपण डिजिटल तंत्राचा वापर करणार आहोत, डिजिटल टेक्नॉलॉजीचा. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये काही मानसिक धक्का बसल्यामुळं मानसिक रोग्यांचं प्रमाण, मेंटल पेशंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी काउन्सिलिंगचा एक कार्यक्रम हा राबवला जाणार आहे. आणि मग याबरोबरच अंगणवाड्या आणि अंगणवाड्यामधला जो पोषण आहार आहे याला आपण बूस्ट देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे. आणि अंगणवाड्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे. आता हे आरोग्य बघितलं तर नेमका खर्च किती आपण यामध्ये केला आहे, खर्चाची तरतूद काय केलेली आहे हे बघणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की कोविड आता आपला नियंत्रित आलेला आहे. तिसरी लाट आपण बऱ्यापैकी त्याच्यावरती नियंत्रण आणलंय. म्हणून आपण गंभीर किंवा आपण काय म्हणतो त्याला केअरलेस होता कामा नये, निष्काळजी होता कामा नये. कारण अशा अनेक व्हायरस भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यांची तीव्रता किंबहुना या कोविड-19 पेक्षा कोविड-19 आणि त्याच्या व्हेरियंट पेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सूचना, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. मग या चौकटीमध्ये अंदाजपत्रकामधल्या तरतुदी आणि हा दिलेला इशारा याचा विचार केला तर आरोग्य क्षेत्राकडे आपण या वेळेला दुर्लक्ष केलेलं आहे, कानाडोळा केलेला हे आपल्याला लक्षात येत. आता खर्च नेमका आपण किती करणार आहोत यावरून अजून ही गोष्ट सुस्पष्ट होईल, अजून ही गोष्ट स्पष्ट होईल. आरोग्यावरचा जो महसुली खर्च आहे तो महसुली खर्च आपण किती करणार आहोत तर तो 41,011 कोटी रुपये करणार आणि 21-22 मध्ये तो 71,079 होता. म्हणजे महसुली खर्च आपण कमी केलेला आहे. कुटुंब नियोजनावरती आपण 1225 कोटी खर्च करणार आहोत. तो 861 केला होता. म्हणजे कुटुंब नियोजनावरचा महसुली खर्च आपण वाढवलेला आहे. हे एक आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घ्यावं लागेल. आता भांडवली खर्चामध्ये काय परिस्थिती आहे आरोग्यावरती? भांडवली खर्चामध्ये 21-22 मध्ये आपण 3,741 कोटी खर्च केले होते. आता 22-23 मध्ये 5,537 करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये वाढ केलेली आहे. आणि कुटुंब नियोजनावरती आपण फक्त 7 कोटी रुपये खर्च केले होते. यावर्षी आपण 8.84 कोटी खर्च करणार आहोत. म्हणजे भांडवली खर्चामध्ये थोडीशी वाढ आपण केलेली आहे. पण कुटुंब नियोजनावरचा जो खर्च आहे तो कुटुंब नियोजनावरचा खर्च हा आपण कमी केलेला आहे किंवा ते दिलेले जे प्रमाण आहे ते फार कमी आहे असे एक आपल्याला चित्र लक्षात येतं. हे बघितलं आपण म्हणजे वृद्धीची काय परिस्थिती आहे, विषमता काय आहे, गरिबी काय आहे, रोजगार निर्मिती काय आहे, त्यानंतर बेकारी काय, हे सगळं आपण बघितलं. आपल्याला माहित आहे की एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती असं म्हणायचे की भारत हा तरुणांचा देश आहे, यंग इंडिया असं म्हणायचे. आणि त्यांनी असं भाकीत केलं होतं की आपण जर या तरुणांचा म्हणजे 17 ते 29 वयोगटातल्या या लोकांचा आपल्या देशातल्या ज्यांचं प्रमाण जवळपास 62% आहे,
त्यांचा जर आपण विधायक वापर केला, इंजिन ऑफ ग्रोथ आहे ती, वृद्धी गतिमान करणारं ते यंत्र आहे, तर आपण आर्थिक महासत्ता होण्यासाठी फार वेळ लागेल असं वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तर 2020लाच होईल असं भाकीत केलं होतं. पण दुर्दैवानं ही बेकारी बघितली, ही शिक्षण बघितलं, ही रोजगार निर्मिती बघितली, ही गरिबी बघितली आणि पुन्हा मग विषमता बघितली, तर मग हे काय साध्य होईल असं आपल्याला वाटत नाही. आता या अंदाजपत्रकामध्ये साधारणतः 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 60 लाख रोजगार निर्माण होईल. म्हणजे वर्षाला किती? 12 लाख रोजगार निर्माण होईल. नवीन कोट्यावधी काम करणाऱ्या लोकांची भर पडते. आहेत ते राहिलेच, आहेत ते आहेतच. नवीन कोट्यावधी काम करणाऱ्या लोकांची भर पडते आणि आपण फक्त 12 लाख रोजगार वर्षाला निर्माण करणार आहोत. हे जर बघितलं तर तरुणांचा विधायक कार्यासाठी वापर काय होईल आणि मग ते इंजिन ऑफ ग्रोथ म्हणून आपल्याला मदत करू शकतील असं काही चित्र हे आपल्याला दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं पण चित्र दिसतं की स्त्रिया आणि बालक, सामाजिक वंचित घटक यांच्यावरच्या ज्या विकासाच्या तरतूद येतात, माझ्याकडे आकडे आहेत पण ते मी सगळे सांगत बसत नाही, वेळेचं भान ठेवून तुम्हाला फार पण हे करणं काय बरोबर नाही. त्यामध्ये फार काय आनंददायी किंवा फार काय समाधानकारक असं आपल्याला दिसत नाही. त्यामधल्या तरतुदी सुद्धा फार कमीच असलेला आपल्याला दिसतं. आणि सामाजिक कल्याणावरचा जो खर्च आहे त्यामध्ये असं दिसून येतं की तरतूद केली जाते तेवढा खर्च केला जात नाही आणि तो तरतूद केलेली रक्कम दुसरीकडेच वळवली जाते. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठीचे जे स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन आहे त्याच्या अनुषंगाने काही अभ्यास आपण केलेला आहे. त्यामधून असं लक्षात आलं की बरीच रक्कम ही अनस्पेंट असते किंवा दुसरीकडे वळवली जाते. जेवढी तरतूद केलेली आहे तेवढी खर्च केली जात नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेवटच्या टप्प्याकडे मी येत असताना आपल्याला असं दिसतं की जो वृद्धी अपेक्षित आहे ती अपेक्षित वृद्धी साध्य करणं शक्य नाही, कारण 16%, 15% वृद्धी शक्यच नाही, आपण करू शकत नाही. आणि फक्त पायाभूत सुविधांचा विकास करून तर आपण ते करू शकत नाही. उद्योगाकडे म्हणावं तसं लक्ष नाही, शेतीकडे म्हणावं तसं लक्ष नाही, कारण गुंतवणूक किंवा खर्च कमी केलेला आहे. शिक्षणाकडे दुर्लक्षच आहे, डिजिटल युनिव्हर्सिटी वगैरे बाकी काय नाही. आरोग्याकडे पण दुर्लक्ष झालेलं आहे. आपण पूर्वतयारी करायला पाहिजे होती भविष्यासाठी, ती केली नाही. रोजगार निर्मिती 12 लाख फक्त होईल. केंद्र सरकारची खाती, मंत्रालय यामध्ये किंवा केंद्रीय विद्यापीठ यामध्ये किंवा शिक्षण संस्था, संशोधन संस्था यामधल्या नोकर भरतीच्या संदर्भामध्ये काय येतं नाही. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम मनरेगावरची तरतूद कमी करण्यात आलेली आहे. हे सगळं आपण बघितलं तर मला असं वाटतं की फक्त पायाभूत सुविधा ही चांगलीच गोष्ट आहे, त्याचं आपण स्वागत करायलाच पाहिजे. नैसर्गिक शेती जिथं जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे तिथं ते चांगलं आहे, पण आधुनिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये समतोल साधावं लागेल. बेकारी 0% कशी निर्माण करायची, कसं साध्य करायचा प्रश्न आहे. अन्न सुरक्षितता सगळ्यांसाठी उपलब्ध करणं आवश्यक आहे. गरीब कल्याण योजना यामध्ये बंद केली आहे किंवा तरुणांसाठी काय यामध्ये नाही, गरिबांसाठी काही नाही. आणि म्हणून हा अंदाजपत्रक एक पायाभूत सुविधांचा विकास हे जर सोडलं तर बाकी फार काय यामध्ये आहे असं मला वाटत नाही. शिक्षण पिछाडीस आहे, आरोग्य पिछाडीस आहे, नोकरदार वर्गाचे काय तरतूद नाही, सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम त्यासाठीच्या तरतुदीमध्ये फार काय समाधानकारक तरतुदी आपल्याला दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे अंदाजपत्रक आहे फक्त पायाभूत सुविधांचा विकास करून आणि मग काय बाकीच्या अनुषंगिक काय सुधारणा करून त्या माध्यमातूनच आपली उद्दिष्ट, मग ती $5 ट्रिलियन इकॉनॉमी असेल किंवा रोजगार निर्मिती असेल किंवा अजून काय असेल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते. विषमतेचा उल्लेख सुद्धा नाही, गरिबीच्या प्रश्नाचा उल्लेख नाही, दारिद्र्याचा प्रश्नाचा उल्लेख नाही, तरुणांचा फार काही लक्ष दिलेलं नाही. हे जे सगळे आहेत, स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती, आर्थिक सामाजिक वंचित घटक, बहुजन समाज यांच्या कल्याणासाठीचे नोकरदार वर्ग, शेतकरी यासाठीच्या शेतमजूर, अनौपचारिक क्षेत्रातले कामगार, स्थलांतरित कामगार, सामाजिक सुरक्षितता योजना या सगळ्या गोष्टींकडे आरोग्य शिक्षण जे लक्ष द्यायला पाहिजे होतं
ते काय फार लक्ष दिलं गेलं नाही. आणि म्हणून हा तसा अंदाजपत्रक तसं निराशावादी आहे, तसं फार काय आनंददायी नाही. ते सगळ्या घटकांना पुढे घेऊन जाणार आहे असं दिसत नाही. फक्त पायाभूत सुविधा आणि अनुषंगिक विकास हे जर सोडलं तर रोजगार नाही, विषमता नाही, गरिबी नाही, बेकारी नाही, काळा पैसा नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, नोकरदार नाही, स्त्रिया नाही, बालक नाही, तरुण नाही, याकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे असं मला वाटतं. अजून हे अंदाजपत्रक अंतिम नाही. पार्लमेंटमध्ये त्यामध्ये चर्चा होईल, त्यामध्ये काही सुधारणेला वाव आहे आणि त्यामध्ये जर सुधारणा आपण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या अंदाजपत्रकाची मदत सगळ्या लोकांसाठी, कल्याणासाठी आणि प्रामुख्याने संविधानाच्या चौकटीमध्ये न्याय, बंधुता, त्यानंतर सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी होऊ शकेल असं मला वाटतं. त्यासाठी वृद्धीचा जो भाकीत दर आहे तो कमी करायला पाहिजे. पायाभूत सुविधांच्या विकास, औद्योगिक विकासासाठीच्या तरतुदी वाढवायला पाहिजे. शेतीच्या विकासाकडे अजून लक्ष द्यायला पाहिजे. शिक्षणाकडे केंद्रीय विद्यापीठ, शिक्षण संस्था, संशोधन संस्था नव्यानं काय निर्माण करता येतील, वर्तमान आहे त्या कशा प्रबळ करता येईल, नोकर भरती कशी करता येईल, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्य सुविधांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिथला डॉक्टर, तिथले नर्सेस, पॅरामेडिकल फोर्सेस याचा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. भविष्यामध्ये अजून अशी संकट येऊ शकेल त्यासाठीच्या तरतुदी यामध्ये करायला पाहिजे. स्त्रिया, बालक यांच्या कल्याणासाठीचे करायला पाहिजे. विषमता नियंत्रणासाठी खास प्रयत्न करायला पाहिजे, कारण तो फार मोठा विषाणू, फार मोठा आजार आहे तो. कारण जेव्हा उत्पन्नाचं, संपत्तीचं काहीच लोकांच्या हातामध्ये केंद्रीकरण होतं त्यावेळेला वंचितांचं प्रमाण फार राहतं. शिक्षण वर्जनाकडे फार मोठ्या प्रमाणावरती चाललेलं आहे. समावेशक होण्याऐवजी ते वर्जनात्मक चाललेलं आहे. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ते अजून प्रबळ, त्यासाठीची तरतूद वाढवायला पाहिजे आणि ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्ये सुद्धा ते राबवायला पाहिजे. 90% पेक्षा अधिक अनौपचारिक क्षेत्रातला कामगार आहे त्याला सुरक्षितता द्यायला पाहिजे, रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे, त्याला त्याचं हमखास वेतन द्यायला पाहिजे, सामाजिक सुरक्षिततेचं जाळं त्याच्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. स्त्रियांसाठी खास प्रयत्न आवश्यक आहे. बेकारी नियंत्रण कर, गरिबी शून्य करायला पाहिजे, अन्न सुरक्षितता करायला पाहिजे. अशा सुधारणा यामध्ये करणं अपेक्षित आहे आणि तशा केल्या तरच हे अंदाजपत्रक खऱ्या अर्थानं आर्थिक, सामाजिक आणि कल्याण आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मदत करू शकेल, संतुलित होऊ शकेल, समतोल प्रस्थापित करू शकेल. अन्यथा हे अंदाजपत्रक आता जे आहे ते एकांगी आहे, एक कल्य आहे, एका दिशेनं जाणार आहे, एका बाजूनं जाणार आहे आणि ते आपल्यासारख्या लोकशाहीला, आपल्यासारख्या संविधानाला, आपल्यासारख्या तरुणांच्या देशाला, आपल्यासारख्या गरिबीचं प्राबल्य, विषमतेचं प्राबल्य, बेकारीचं प्राबल्य, ग्रामीण भागाचं प्राबल्य, शेतीचं प्राबल्य, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्राबल्य, या समाजाला, या अर्थव्यवस्थेला ते पोषक नाही, ते अनुकूल नाही. त्यामध्ये हे बदल करायला पाहिजे. एक म्हणजे वृद्धी दर जो आपण भाकीत केलाय तो दिशाभूल करणार आहे, तो कमी करायला पाहिजे. पायाभूत सुविधांचा विकास चांगली गोष्ट आहे, भांडवली खर्च वाढवता चांगली गोष्ट आहे, पण अजून औद्योगिक विकासासाठीच्या तरतुदी करा, शिक्षणासाठीच्या तरतुदी वाढवा, काही नवीन केंद्रीय विद्यापीठ, संशोधन संस्था चालू करा, शिक्षकांची भरती, कर्मचाऱ्यांची भरती चालू करा, तरुण UPSC, MPSC, IPS सारख्या परीक्षांची तयारी करतो त्यांना न्याय द्या, त्यासाठीचं भरतीचं धोरण चालू करा, रोजगार निर्मिती, रोजगार धोरण निश्चित करा, त्याची कार्यवाही करा, तरुणाला मध्यवर्ती करा, ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग व्यवसायांसाठी प्रयत्न करा आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो आर्थिक सामाजिक वंचित घटक आहे त्याला पुढे न्याय, अल्पसंख्याक आहे, बहुजन समाज आहे, त्याला पुढे नेण्यासाठीच्या तरतुदी करा. असं संतुलन जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं ज्याला आपण अमृत कलश असं म्हणायला लागलोय, त्या अमृत कलशामध्ये, त्या कलशामध्ये किती अमृत आहे आता तर ते काय दिसत नाही. फार मी सांगितलं काय नेमकं आहे, विष जास्त दिसतं किंवा अमृत नसलेलं प्रमाण जास्त दिसतं, ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करूया. या विधायक सूचना, हे बदल आपण करण्याचा प्रयत्न करूया. हे जर सरकारच्या लक्षात आलं, आपल्या प्रतिनिधींच्या लक्षात आलं आणि ते बदल जर आपण त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करू लागलो तर हे अंदाजपत्रक संतुलित होऊ शकेल, बॅलन्स्ड होऊ शकेल
आणि मग संविधानानं सांगितल्याप्रमाणे समता, न्याय, बंधुता आणि कल्याण हे वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकेल. शिक्षण सुधारेल, आरोग्य सुधारेल, शेती गतिमान होऊ शकेल, औद्योगिक विकास गतिमान होऊ शकेल, इथला बेकारी नियंत्रणासाठी मदत होऊ शकेल, गरिबी नियंत्रणासाठी मदत होऊ शकेल. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जो गरीब आहे हा स्थलांतरित कामगार आहे, अनौपचारिक क्षेत्रातला कामगार आहे, त्याला बळ देण्याची गरज आहे. गरीब कल्याण योजना अजून पुढे कंटिन्यू करण्याची गरज आहे. आणि या तरुणाला विधायक कामासाठी आपण त्याचा वापर करणं आवश्यक आहे. त्या तरतुदी आपण यामध्ये घालाव्यात आणि ह्याच्या काय मर्यादा, या ज्या त्रुटी उणीव आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा आणि हे अंदाजपत्रक संतुलित करण्याचा प्रयत्न करावा. आता ते एकांगी झालेलं आहे, ते आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं हे अंदाजपत्रक संतुलित होऊ शकेल, व्यावहारिक होऊ शकेल, कल्याणकारी होऊ शकेल, समता न्याय प्रस्थापित करणार होऊ शकेल, ग्रामीण शहरी संतुलन, स्त्री पुरुष संतुलन, शिक्षण आरोग्याचं संतुलन आणि सामाजिक आर्थिक विकासाचं संतुलन आणि कल्याण साध्य करण्यासाठी मदत करू शकेल असं मला वाटतं. पुनश्च मी बहुजन समिती या सामाजिक संस्थेचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जे काही सहभागी बंधू भगिनी सहभागी झाल्या त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि असा एक उपक्रम सगळ्यांच्या जवळचा, सगळ्यांना आपुलकी असता जिव्हाळा असलेला, सगळ्यांच्या आवडीचा जो काही उपक्रम या संघटनेने राबवला आणि तुम्ही त्याचे सहभागी सगळे झालात, मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि माझं हे व्याख्यान संपवतो. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही माझ्यापर्यंत जरूर पोहोचवाव्यात, संयोजकापर्यंत जरूर पोहोचवाव्यात एवढं मी सांगतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.